तुमच्या बापाचा नाही तर लोकांचा पैसा आहे, माज दाखवू नकोस। आतापर्यंत काय झोपला होता का? खराब कामावरून रोहित पवार अधिकाऱ्यावर संतापले। अधिकाऱ्यावर दादागिरी करणं रोहित पवारांना शोभत नाही। दादागिरीची भाषा करणाऱ्यांना जनता पायउतार करते। भाजपच्या नवनाथ बन यांची रोहित पवारांवर टीका। जसे काका तसाच पुतण्या, जाब विचारला पाहिजे, पण रोहित पवारांना सार्वजनिक अपमान करणं शोभतं का? रोहित पवारांनी अधिकाऱ्याला झापल्यानंतर दमानी यांची टीका। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पार्किंगची फी वसुली करणाऱ्यांकडून गुंडगिरी, 3 ते 4 पत्रकारांना मारहाण। शिवीगाळ करणाऱ्या गुंडांना जाब विचारल्यानंतर पत्रकारांना मारहाण। पत्रकारांना मारहाण करणाऱ्या तिन्ही आरोपींना अटक। मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे दिले होते आदेश। गोपीचंद पडळकरांची जीप छाटणाऱ्याला 5 लाख रुपयांचं बक्षीस देणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अविनाश देशमुख यांचं वक्तव्य। गरब्यात फक्त हिंदूंनाच प्रवेश द्या, मुस्लिमांना प्रवेश देऊ नका। आधार कार्ड बघूनच गरब्यात प्रवेश द्या, विश्व हिंदू परिषदेची मागणी। बच्चू कडूंनी पाळधी गावात येऊन दाखवावं, गुलाबराव पाटलांचं आव्हान। तर 5 तारखेला शेतकऱ्यांचा मुलगा येतोय, देखते हे कोण जिंकता है। बच्चू कडूंनी गुलाबराव पाटलांचं आव्हान स्वीकारलं। मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण, तर हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल ब्लॉक असणार। अतिवृष्टीमुळे बीडमध्ये 3,55,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। सोयाबीन, कापूस, मूग, उडीद पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका। सरकारनं तत्काळ मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी। साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर। 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभात सन्मान करण्यात येणार। पंतप्रधान मोदींकडून मोहनलाल यांचं अभिनंदन। अमेरिकेच्या H-1B व्हिसासाठी आता $1,00,000 म्हणजे 88 लाख रुपये मोजावे लागणार। डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतीयांच्या अडचणी वाढणार, तर फक्त नवीन H-1B व्हिसाधारकांनाच 88 लाख रुपयांचं शुल्क भरावं लागणार, अमेरिकेची माहिती। भारताला दुबळा पंतप्रधान मिळालाय। H-1B व्हिसाच्या शुल्कात अमेरिकेनं वाढ केल्यानंतर राहुल गांधींची मोदींवर टीका। राहुल गांधींकडून 8 वर्षांपूर्वीच्या ट्विटचा संदर्भ। महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनावर राज्य करणारं TV9 TRP मध्ये नंबर 1। जनतेच्या विश्वासावर TV9 मराठीची अव्वल स्थानी झेप।